आपण 2019चा NMMSचा सॅट पेपर आपण आज आणलेलो आहोत आणि या पेपरमध्ये आपण तयारी करणार आहोत. पेपरच्या थ्रू कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. 2019चा पहिला प्रश्न आपल्याला विचारला गेला होता. घनतेचे एकक SI पद्धती टिंबटिंब आहे. तर घनता म्हणजे आपल्याला सूत्र माहित पाहिजे. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. तर वस्तुमान ही kg मध्ये आणि आकारमान हे मीटर क्यूब मध्ये मोजलं जातं. त्यामुळं डेन्सिटीचं जे एकक येणार आहे ते पहिला पर्याय क्रमांक बरोबर आहे kg/मीटर क्यूब. दुसरा प्रश्न जो आहे, टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.50 मीटर स्क्वेअर असून त्याचे वजन 25 न्यूटन आहे. जर हा प्रश्न पाहिला आपण तर आपल्या 8वीच्या पुस्तकामध्ये सेम याच पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. फक्त इथं व्हॅल्यूज वेगवेगळे आहेत. याच्यासाठी आपल्याला सूत्र माहित पाहिजे. जर आपल्याला प्रेशर काढायचं असेल तर फोर्स अपॉन एरिया हे सूत्र आपण वापरणार आहोत. तर प्रेशर काढण्यासाठी फोर्स किती दिलाय कसं ओळखायचं, तर फोर्सचं एकक न्यूटन आहे. त्यामुळे जी गोष्ट न्यूटन मध्ये दिलेली आहे तो फोर्स आहे. तर 25 न्यूटन फोर्स आहे आणि एरियाचं एकक मीटर स्क्वेअर आहे. त्यामुळे जे मीटर स्क्वेअर मध्ये दिलेलं आहे ते एरिया आहे. तर 0.50 हे एरिया येणार आहे. आणि ज्यावेळेला आपण याचं कॅल्क्युलेशन करणार आहोत त्यावेळेला आन्सर येतं. जर हे कॅल्क्युलेशन येत नसेल तर असं करा, खाली छेदामध्ये पॉईंटच्या पुढे 2 घरं आहेत. त्यामुळे आपण वर 2 घरं देऊन खाली 50 यानं भागायचं आहे. तर उत्तर तुमचं येणार आहे 5 × 5 5 25 0 म्हणजेच 50. आन्सर विल बी 50 न्यूटन/मीटर स्क्वेअर. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोरडा विद्युत घट यामध्ये विद्युत अपघटनी म्हणून हा सरळ प्रश्न दिलेला आहे. ड्राय सेल मध्ये आपण पल्प जो वापरतो, वेट पल्प जो वापरतो तो कोणता असतो, तर ह्याचं डायरेक्ट आन्सर आहे. तर गणित सोडवायची पण गरज नाही आपल्याला. ZnCl2 आणि अमोनियम क्लोराईड. यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे येणार आहोत. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन, बघा आता विद्यार्थी मित्र, हायड्रोजनचा केंद्रकाचा संयोग म्हणताय म्हणजे हायड्रोजन एकत्र येऊन काय तयार होणार आहे, तर हेलियम तयार होणार आहे. हायड्रोजनचा अणुअंक 1, हायड्रोजनचा अणुअंक 1 आणि ह्याच्यापासून जो तयार होणार आहे त्याचा अणुअंक हा 2 असला पाहिजे. आणि 2 असलेला मूलद्रव्य कोणता आहे, तर हेलियम आहे. तर आन्सर विल बी 2 असणार आहे. आन्सर विल बी द ऑप्शन नंबर 4. तर इथं आपण 4 प्रश्नांची उत्तर आपण सोडवलेली आहेत. आता पुढे जाऊया आपण 5व्या प्रश्नाकडे. 5वा प्रश्न आहे, खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. अचूक म्हटल्यानंतर इथं आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे, चुकीची नसलेली जोडी ओळखायची आहे. त्यामुळं जर तुम्ही प्रश्न थ्रूली वाचला तर तुमच्या लक्षात येईल की 3 ह्यातल्या चुकीच्या जोड्या आहेत. पण पर्याय क्रमांक 1 जो आहे मी, ह्याची वारंवारता 480 हर्ट्ज आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ही बरोबर योग्य जोडी आपल्याला मिळते. 6वा प्रश्न आहे, नाककाटा 20 सेकंदात 10,000 वेळा कंप पावतो. तर नाककाट्याच्या कंपनामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता एवढी असते. आपल्याला वारंवारता काढायची आहे. त्यामुळे वारंवारतेचे सूत्र आपल्याला माहित पाहिजे. वारंवारता याचा अर्थ आहे एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन्स होतात. ऑसिलेशन्स याचा अर्थ आहे कंपन किंवा आपण त्याला म्हणतो आवर्तने. ऑसिलेशन्स म्हणजे आवर्तने किंवा कंपने म्हणतो आपण. तर आंदोलने किती होतात एका सेकंदामध्ये. पण त्यांनी देत असताना आपल्याला फसवण्यासाठी प्रश्न 20 सेकंदात दिलेला आहे. तर तयारी करत असताना आपण या पद्धतीने तयारी करणार आहोत. तर 20 सेकंदात 10,000 वेळा जर आंदोलने होत असतील तर एका सेकंदात किती होतील, तर आपल्याला माहिती आहे की सोडवताना आपण 10,000 भागिले 20 करणार आहोत आणि उत्तर याचं असणार आहे 500 आंदोलने किंवा 500 हर्ट्ज. वारंवारता ही 500 हर्ट्ज एवढी असणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7वा, बंकर्समध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहाळणी करण्यासाठी टिंबटिंब वापरतात. टेहाळणी करणं म्हणजे परीक्षण करणं, निरीक्षण करणं. तर इथं बंकर्स याचा अर्थ जमिनीच्या खाली असणारा एक उपकरण आहे आणि त्याच्यावर जमिनीच्या वर पाहायचं आहे. तर हा पर्याय क्रमांक 4 येणार आहे आपल्या
8वीच्या पुस्तकात ह्याच्याबद्दल दिलेलं आहे, परिदर्शी आणि कॅलिडोस्कोप. कॅलिडोस्कोप हे विविध रंग तयार करण्यासाठी किंवा विविध अशा पद्धतीच्या डिझाईन्स तयार करण्यासाठी वापरलं जातं. दुर्बीण दूरच्या वस्तू पाहण्यासाठी वापरलं जातं. सपाटा असा फक्त आपली इमेज, आपली प्रतिभा पाहण्यासाठी वापरलं जातं. परिदर्शी मात्र खाली राहून वरच्या वस्तू आपल्याला पाहिजे असते तर परिदर्शीचा वापर केला जातो. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, एक प्रकाश वर्ष हे अंतर इतकं असतं. आता ह्याचं उत्तर जर पाहायला गेलं आपण पुस्तकामध्ये तर पर्याय क्रमांक 3 आहे 9.5 × 10⁻12 किलोमीटर. पण तुम्ही जर निरीक्षण करून पाहिलं किंवा नीट निरीक्षण पाहिलं तर तुम्हाला 9.5 × 10⁻12 आणि 9.5 × 10⁻11 हे दोन्ही ऑप्शन्स दिसतात. म्हणजे ज्यांचा अभ्यास डीपली झालेला नसतो किंवा ज्यांचा अभ्यास वरवरचा आहे फक्त त्यांना ह्या गोष्टी लवकर लक्षात येणार नाही. ज्यांनी परफेक्ट अभ्यास केलेला आहे त्यांनाच फक्त लक्षात येणार आहे की 10⁻12 आहे 10⁻11 नाही. त्यामुळे तर असे फसवण्यासाठीचे प्रश्न सुद्धा विचारले जातात. पुढे जाऊया आपण. 9वा प्रश्न जो आहे तो इथं दिलेला आहे, खालीलपैकी विसंगत राशी ओळखा. विसंगत याचा अर्थ जे ग्रुपमध्ये न बसणारा आहे, गटात न बसणार आहे अशी राशी कोणती आहे तर घनता, कालावधी, वस्तुमान आणि वेग. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर घनता, कालावधी आणि वस्तुमान या अदिश राशी आहेत. अदिश राशी याचा अर्थ यांना व्यक्त करण्यासाठी आपल्याला दिशेची गरज नसते. मात्र वेग ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ही सदिश राशी आहे, इज द वेक्टर क्वांटिटी. सो आपण वेग याला आपण ही गटात न बसणारा हा शब्द म्हणू शकतो. पुढे जाऊया. निपर्मॅन या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते. तर हा जो प्रश्न आहे चुंबकाचा हा तुमच्या इयत्ता 7वीच्या सिलेबसवरती आधारित आहे. तर याच्यामध्ये पहिला पर्याय क्रमांक येतो लोह, निकेल, ॲल्युमिनियम व टायटॅनियम हे निपर्मॅन या चुंबकामध्ये असणारे पदार्थ आहेत. बाकी अल्निको याच्यामध्ये ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट असतं. तर हा अल्निकोचा भाग आहे. अल्निको कसं लक्षात ठेवायचं, अल म्हणजे ॲल्युमिनियम, नि म्हणजे निकेल आणि को म्हणजे कोबाल्ट. त्यामुळे अल्निको हा भाग येतो. लोह, कोबाल्ट आणि निकेल स्पष्ट सांगितलंय तिथं की चुंबकामध्ये हे लोह, कोबाल्ट आणि निकेल हे नॉर्मली चुंबक तयार करत असताना याचा वापर केला जातो. आणि लोह, कार्बन व जस्त याच्या कुठेही आपल्या पुस्तकामध्ये कुठेही संकल्पना नाही आहे. त्यामुळे उत्तर हे बरोबर उत्तर तुमचं टायटॅनियमचं येणार आहे. पुढे आहे उष्णतेच्या टिपटिपसाठी माध्यमाची आवश्यकता नसते. हा सुद्धा इयत्ता 7वीचा प्रश्न आहे. म्हणजे मला सांगायचा असा भाग असा आहे की तुम्ही इयत्ता 7वीचा अभ्यासक्रम सुद्धा अभ्यासला पाहिजे, त्या गोष्टी सुद्धा क्लिअर व्हायला पाहिजे. तर इथं उष्णतेच्या प्रारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. वहनासाठी तुम्हाला माध्यम लागणार आहे, प्रसरणासाठी माध्यमाची गरज आहे आणि अभिसरणासाठी सुद्धा माध्यमाची आवश्यकता आहे. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, एका प्रोटॉनचे वस्तुमान टिंब आहे. तर वस्तुमान प्रोटॉनचे म्हटलं तर प्रोटॉनचं वस्तुमान हे 1 डाल्टन इतकं असेल. आपल्या पुस्तकामध्ये थोडंसं इथं कन्फ्युजन आहे दिलेलं आहे. देत असताना जर वाचत असताना तुम्हाला त्या गोष्टी कळल्या नाही तर 1 डाल्टन हे वस्तुमान प्रोटॉनचं आहे. आणि तिथंच आपल्याला प्रोटॉनचं चार्ज म्हणजे विद्युत प्रभार सुद्धा सांगितलेला आहे. एका प्रोटॉनवरती असणारा चार्ज किती असतो. चार्ज हा 1.6 × 10⁻19 असतो. हसवण्यासाठी कसं केलं त्यांनी 1.6 × 10⁻19 इथं कुलोम असलं पाहिजे होतं. देताना त्यांनी ग्रॅम दिलेला आहे. या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. हे ग्रॅममध्ये दिले, हे कुलोम आहे, हे प्रभार आहे. त्यामुळे हे उत्तर येणारच नाहीये. उत्तर असणार आहे तुमचं 1.66 × 10⁻17 हा पर्याय क्रमांक 2. आता इथं सुद्धा उत्तर ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला कन्फ्युजन दिसतं. 1.6 1.6 1.6 अशा पद्धतीचे सगळीकडेच उत्तर आहेत. पर्याय क्रमांक बदललेले आहेत. पण इथं आपल्याला जर व्यवस्थित आपला अभ्यास झाला असेल, परफेक्ट अभ्यास आपला झाला असेल तर तुम्हाला ह्याचं उत्तर लिहिता येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या युरेनियम 235च्या विखंडनातील ए आणि बी ओळखा. या आकृतीमध्ये थोडंसं हा एक अतिशय सोपा प्रश्न होता कारण यामध्ये आकृतीमध्येच उत्तरं दिलेली आहेत. क्रिप्टॉन आणि बेरियम फक्त ए आणि बी म्हणजे काय असं ओळखा म्हणून सांगितलेलं होतं. त्यामुळं
इथं मला नाही वाटत की हा प्रश्न कुणाचाही चुकला असणार आहे. तर पहिलं ए जे आहे तो क्रिप्टॉन आहे, ए क्रिप्टॉन, आणि बी जो आहे तो बेरियम आहे. तर हे दोन इथं पर्याय क्रमांक 3 येते. दोन मूलद्रव्यांची नावं आधीच लिहून ठेवलेली आहेत, त्यामुळं आपल्याला त्यांना शोधणं सोपं जातं. जरी यावर्षी तुम्हाला हा प्रश्न आला आणि नाव नाही दिली तरी लक्षात ठेवायचं क्रिप्टॉन हा 92 अनुअंक असणारा आहे आणि बेरियम हा 141 अनुअंकाचा मूलद्रव्य आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सॉरी, क्रिप्टॉन हा 92 अणुवस्तुमानांक आहे. अणुवस्तुमान 92 आहे आणि बेरियमचं अणुवस्तुमान 141 आहे. त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. नेक्स्ट पुढचा आहे प्रश्न तुमचा, खालीलपैकी धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन कोणते? हा प्रश्न अधातूच्या संदर्भात सुद्धा येऊ शकतो. धातू आणि अधातू आपल्या इलेक्ट्रॉन स्वरूपावरून कसं ओळखायचं? तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला तिसऱ्या कक्षेमध्ये इथं 5, 7 किंवा 4 म्हणजे 3 पेक्षा जास्त संख्या असतील तर हा जो मूलद्रव्य आहे तो इलेक्ट्रॉन घेत असतो, तो देण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, ज्याच्यामध्ये 3 पेक्षा कमी अंक असणार आहे, ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 पेक्षा कमीचा संख्या असेल तर तो धातू असणार आहे, हा इलेक्ट्रॉन देणारा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4, धातू हे नेहमी इलेक्ट्रॉन देतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. याच्यानंतर आहे आपला 15वा प्रश्न, रासायनिक अभिक्रियेच्या वेळी आगकाठी धरल्यास ती पेटते आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे फट्ट असा आवाज होतो. तर फट्ट असा आवाज हे नेहमी हायड्रोजनच्या मुळे होणार आहे. हायड्रोजन ज्या वेळेला बाहेर पडतो एखाद्या रिॲक्शन मधनं त्यावेळेला आपल्याला फट्ट असा आवाज येतो. आता तुम्ही म्हणाल की इथं हायड्रोजन पेरॉक्साईड मधनं सुद्धा हायड्रोजन वायू बाहेर पडलेला आहे, पण यामध्ये हायड्रोजन मुक्त झालेला नाहीये. यामध्ये आपण सांगू शकतो की ज्यावेळेला धातूची अभिक्रिया आम्लाबरोबर होते त्यावेळेला हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि त्याच्यातून आपल्याला फट्ट असा आवाज येतो. तर या अभिक्रियेला आपण म्हणू शकतो की रासायनिक अभिक्रिया बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रकाश संश्लेषणाची अचूक प्रक्रिया ओळखा. प्रकाश संश्लेषणाची अचूक प्रक्रिया ओळखा. तर हा प्रकाश संश्लेषणाची कोणती अचूक प्रक्रिया आहे ही इयत्ता 7वीला सुद्धा तुम्हाला झालेला आहे. तर सांगू शकता तुम्ही पर्याय क्रमांक 2, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या एकत्रित मिश्रणाने किंवा यांच्या रासायनिक अभिक्रियेने ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार होतो. तर या अभिक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. याच्यानंतर 17वा प्रश्न येतो, दिलेली आकृती आयनिक बंध निर्मिती दर्शवते. आयनिक संयुग ओळखा. हा सुद्धा इयत्ता 8वीचा सिलेबसवरती असणारा प्रश्न आहे तुमचा. तर पहिल्यांदा आपण मध्ये असणारी आकृती शोधणार आहोत, ते सुद्धा इकडची आकृती. तर मध्ये जे आहे ते कुठलं दिसते तुम्हाला? तर 2, 8 आणि 2 असे इलेक्ट्रॉन जर बघितले तर मध्ये असणाऱ्या आकृतीमध्ये किंवा ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला टोटल इलेक्ट्रॉनची संख्या 12 दिसते आणि ज्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे तो मॅग्नेशियम आहे. त्यामुळे मॅग्नेशियम क्लोराईड हे उत्तर बरोबर असणार आहे, मॅग्नेशियम. बाकी सोडियम 11 असतं त्यामुळे इथे 11 इलेक्ट्रॉन दाखवले असते. कॅल्शियम 20 असतं त्यामुळे इथे 20 इलेक्ट्रॉन दाखवले असते. बेरिलियम आपले 4 असतात त्यामुळे इथे 4 इलेक्ट्रॉन दाखवले असते. पण मॅग्नेशियमचे 12 आहेत असं आपण अभ्यास करायचा आहे. याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. खाली दिलेल्या पर्यायातून ढोकळा मऊ, हलका व सच्छिद्र बनण्यासाठी अचूक पर्यायाची निवड करा. तर ढोकळा मऊ, हलका आणि सच्छिद्र बनण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट हा पदार्थ आपण वापरतो. सोडियम कार्बोनेटला धुण्याचा सोडा म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण फसवण्यासाठी पुन्हा हाच प्रश्न या मुद्द्यावरती विचारला जाऊ शकेल. सोडियम कार्बोनेट म्हणजे चुन्याचा सोडा आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे चुन्याची मिवळी आहे आणि सोडियम क्लोराईड म्हणजे खाण्याचं मीठ आहे. त्यामुळे आपण ज्या वेळेला ढोकळा बनवतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये सोडा घालतो, खाण्याचा सोडा, आणि खाण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव आहे ते म्हणजे NaHCO3 खाण्याचा सोडा. तर हे उत्तर बरोबर आहे. याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत प्रश्न क्रमांक 19 कडे. फसफसणाऱ्या शीतपेयामध्ये टिंब आम्ल वापरतात.
तर हे कार्बन डायऑक्साईड तयार करणारं आम्ल आहे ते म्हणजे कार्बोनिक आम्ल. कार्बोलिक आम्ल नसतं, लक्षात ठेवा. कार्बोनिक आहे. कार्बनवर हा प्रश्न तयार झालेला आहे. कोणती रासायनिक प्रक्रिया क्षरण रोधक नाही असा प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला विद्यार्थी मित्र अभ्यास करत असताना नेहमी आहे यामध्येच नाही तर नाही या पद्धतीचा पण अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. तर कुठला नाही तर इथं सांगितलेलं आहे गॅल्वनायझेशन हा क्षरण विरोध आहे. कलरीकरण हे सुद्धा क्षरण विरोधी आहे. पावडर कोटिंग हे सुद्धा क्षरण विरोधी आहे. क्षारयुक्ता मात्र क्षरण विरोधी नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं क्षारयुक्ता. एलपीजी या वायू प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन घटक असतात. त्यांचे प्रमाण टिंबटिंब आहे. हा प्रश्न इयत्ता 7वीच्या सिलेबसवरती आधारित आहे. तर आपल्याला ज्यावेळेला हे प्रश्नपत्रिका सोडवायची आहे थोडंसं आपण ॲनालिसिस करूया आपल्या प्रश्नपत्रिकेचं. यामध्ये काही प्रश्न इयत्ता 7वीच्या बेसिसवरती अभ्यास आधारित आहेत. त्यामुळे आपल्याला त्याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. तर एलपीजी या वायू प्रोपेन आणि ब्युटेन हे 30-70 पर्याय क्रमांक 3 त्याचं प्रमाण नसतं. हा सुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर 22वा प्रश्न आहे संतुलित रासायनिक समीकरणाचा अचूक संच. अचूक संच याचा अर्थ योग्य आपण ज्याला म्हणतो. बरोबर उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर इथं बरोबर उत्तर शोधत असताना आपण काय करणार आहोत. इन केस आता पहिला पर्याय क्रमांक आहे तो म्हणजे सी कार्बन. हा सी पाहिला तर इथं पण सी पाहायचं. इथं सी 1 आहे, इथं पण सी 1 आहे. हायड्रोजन 2 आहे, हायड्रोजन 2 आहे. ऑक्सिजन इकडे 2 आणि इकडे 1 एकूण 3 झाले म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. असं प्रत्येक रिएक्शनला आपल्याला करावं लागणार आहे. आता इथं फक्त एकच बघूया आपण. सल्फर हा 2 आहे मात्र जे उत्पादित तयार झाले तिथं सल्फर 1च आहे. त्यामुळे हा पर्याय बरोबर नाही. त्यानंतर इकडं जर बघितलं आपण तर सल्फर 1 आहे, इथं सुद्धा सल्फर 1 आहे. हायड्रोजन 2 आहे, इथं सुद्धा हायड्रोजन 2 आहे. ऑक्सिजन 3 आहेत आणि 1 4 आहे म्हणजे इथं सुद्धा ऑक्सिजन 4 आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आता पुढे जाण्याआधी आपण आपल्या पर्यायाकडे एक नजर मारूया. पर्यायामध्ये फक्त 2च उत्तर दिलेली आहेत. तिसरं कुठलंही ऑप्शन नाहीये. त्यामुळे आपण ए आणि सी म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे असं गृहीत धरूया. चौथं करण्याची पण गरज नाही. आणि जर करावं वाटलं तर बघूया आपण. मॅग्नेशियम हे 2 दिसते इथं पण इथं मॅग्नेशियम 1च दिसतोय म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे वेळ न दवडता आपल्याला पटपट उत्तर आली पाहिजे आणि याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 23वा. टिंबटिंबमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. तर कशामध्ये हरितद्रव्य नसतं तर शैवालमध्ये असतं, बुरशीमध्ये नसतं, निवडूक आणि कमळमध्ये असतं. त्यामुळे बुरशी हे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. आपण ह्यांना पाहिलेलं आहे की बुरशी हे परजीवी आहेत किंवा परपोषी आहेत. हे दुसऱ्यावरती जीवन जगतात. कधी कधी हे सहजीवनाने सुद्धा राहतात मात्र हे प्रकाश संश्लेषण स्वतः करू शकत नाही. हा प्रश्न इयत्ता 7वीच्या सिलेबसमध्ये सुद्धा होता, इयत्ता 8वीच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे. याच्यानंतर खालील आकृतीमधील निगलपुंज हा भाग ओळखा. हा या प्रश्नामध्ये निगलपुंज ज्यावेळेला आपण म्हणतो हा इयत्ता 7वीचा आहे. वनस्पती रचना आणि कार्य हा तुमचा जो चॅप्टर होता गेल्या वर्षीचा 7वीचा. यामध्ये हे सांगितलेलं आहे निगलपुंज याला म्हणतात भाग. हिरव्या रंगाचा जो भाग खालच्या बाजूला असतो याला निगलपुंज असं म्हणतात. तर पर्याय क्रमांक हा जो आहे हा निगलपुंजाचा भाग आहे. पर्याय क्रमांक डी येणार आहे इथं. तर ह्याला जे आहे हे ह्यांना पाकळ्या म्हणतात, पेटल्स म्हणतो, दलपुंज असं म्हणतात त्याला. हा जर प्रश्न विचारला ए तर ह्याला आपण स्त्री केसर म्हणतो किंवा जायाक असं म्हणतो. आणि हा जर प्रश्न विचारला आपल्याला बी तर ह्यांना आपण कुकेसर असं म्हणतो किंवा यालाच आपण पुमंग असं सुद्धा म्हणतो. त्यामुळं प्रश्न इथं निगलपुंजाबद्दल असेल तर तुमचा पर्याय क्रमांक 4 येणार आहे डी. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 25 कडे. 25वा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती. खालीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया होण्यास कारणीभूत आहे. विद्यार्थी मित्र इथं आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो आदिजीवाबद्दल विचारलेला आहे. त्यामुळे इथं डासांचं नाव दिलेलं नाही. जर डासांचं नाव आलं असतं तर अॅनाफिलिस या डासामुळे हा रोग होतो हे आपल्याला माहित आहे. पण इथं आदिजीव विचारल्यामुळं आपला उत्तर येणार आहे प्लाझ्मोडियम वायबॉक्स किंवा प्लाझ्मोडियम. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लाझ्मोडियम.
एड्स रोगाचे निदान करण्यासाठी खताची कोणती चाचणी घेतली जाते? खताची रोग्याची पाहिजे होती, खताची झालेली आहे. एड्स हा रोग चेक करायचा असेल, डायग्नोसिस करायचं असेल तर एलायझा टेस्टवरनं आपण केलं जाते. ही इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये आहे तुमच्या. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून कोणत्या वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो? हा पण सोपा प्रश्न आहे. ओझोन. यानंतर भूकंपाची नोंद घेणारे यंत्रास काय म्हणतात? सेस्मोग्राफ. हा देखील सोपा प्रश्न आपल्याला टाकलेला आहे. दृश्य केंद्रिकी पेशींचा आकार टिंबटिंब असतो. आता दृश्य केंद्रिकी म्हटलं की गेल्या वर्षीचा 7वीच्या सिलेबसवरती हा प्रश्न आहे. तर या वर्षी सुद्धा आपण जर बघितलं तर सूक्ष्मजीवांचा अभ्यास जो सांगितलेला आहे तो 10 ते 100 मायक्रोमीटर, म्हणजे थोडंसं आपण आत घेऊया, 5 ते 100 मायक्रोमीटर हा दृश्य केंद्रिकी पेशींचा आकार आपल्याला पाहायला मिळतो. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात? तर उत्तर आहे 72. हा सुद्धा सोपा आहे. टू द पॉइंट उत्तर आहे. ए, बी आणि ओ या रक्तगटाचा शोध टिंबटिंब यांनी लावला. तर हे उत्तर बघत असताना आपल्या लक्षात येईल की उत्तरामध्ये 2 पर्याय जे दिलेले आहेत ते दोन्ही आपल्याला गटाच्या बाबतीमध्ये आहेत, रक्तगटाच्या बाबतीमध्ये आहेत. तर लॅडस्टेनर हे जे आहेत, कार्ल लॅडस्टेनर, हे उत्तर बरोबर आहे. बाकी बिकोस्टोले आणि स्टर्बी हे जे आहेत यांनी एबी या गटाचा रक्तगटाचा शोध लावलेला आहे. भरतपूरचे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पर्वाच्या चाचणी क्रमांक 12 मध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता. पाण पक्षासाठी हा जे अभयारण्य आहे हे प्रसिद्ध आहे. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असणारा देश कोणता? भारत. हे उत्तर सुद्धा आपल्या पुस्तकात आहे. दुसऱ्या धड्यामध्ये आपल्याला ह्याची उत्तरं बघायला मिळतात. शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत. 34 क्रमांक 34. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र या संस्थेचे कार्यालय कोठे आहे? याचा पर्याय क्रमांक 4 येतं. उत्तर आहे पुणे. याचं उत्तर इयत्ता 7वीच्या पुस्तकात देखील आहे आणि इयत्ता 8वी मध्ये देखील तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. त्यानंतर आहे प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सुमारे टिंबटिंब वजन स्नायूचे असते. तर याचा पर्याय क्रमांक 1 येतो. 40%. 40% स्नायूचं शरीर आपलं बनलेलं आहे. तर या पद्धतीनं आपण आज आपण इयत्ता 8वी मधील 11वा आपला जो चॅप्टर आहे मानवी शरीर व इंद्रिय संस्था याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्ये सर्वात प्रथम जे बेसिक पूर्व ज्ञानावर आधारित काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत त्या आता या लेवलला सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत आहेत, त्यामुळे आपण त्याच्यावरती वेळ घालवणार नाही. पण श्वसन प्रक्रियेमध्ये असणारे 3 टप्पे हे महत्त्वाचे आहेत आपल्याला. तर 3 टप्प्यामध्ये पहिला टप्पा येतो तो म्हणजे बहिश्वसन, ज्याला आपण म्हणतो बाह्य श्वसन. दुसरा टप्पा आहे अंतश्वसन आणि तिसरा टप्पा आहे पेशी श्वसन. तर बाह्य श्वसन म्हणजे श्वास आत घेणे आणि उच्छ्वास बाहेर सोडणे, याला बाह्य श्वसन असं म्हणतात. अंतश्वसन मध्ये मात्र वायूंची देवाणघेवाण होते. अतिशय महत्त्वाचा शब्द आहे हा. आणि ही वायूंची देवाणघेवाण कशामध्ये होते? तर पेशी आणि रक्तामध्ये होते. याच्यानंतर पेशी श्वसन जे आहे याच्यामध्ये एटीपी निर्माण होणं हा एक भाग महत्त्वाचा आहे. कारण पेशी श्वसन ज्या वेळेला होतं त्यावेळेला ऊर्जा निर्माण होते. एटीपीच्या रूपामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे आणि ही श्वसनाची अभ्यासाच्या दृष्टिकोनातून श्वसनाची जी रिॲक्शन आहे ती आपल्याला अभ्यास करावी लागणार आहे. आपण खाल्लेल्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होऊन कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा, किती ऊर्जा हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. 38 एटीपी ऊर्जा इथं तयार होताना दिसते. याच्याशिवाय जरा डोके चालवामध्ये तुम्हाला अमिबा, गांडूळ, झुरळ, वनस्पती, विविध जलचर प्राणी व पक्षी हे कशाच्या सहाय्याने श्वसन करतात याचा तक्ता आपल्याला अभ्यासाचा आहे किंवा आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. जसे उदाहरणार्थ बेडकाच्या शरीरामध्ये बेडूक कशाद्वारे पाण्यामध्ये असताना किंवा जमिनीच्या खाली असताना बेडूक कशाद्वारे श्वसन करतो, तर तिथं त्वचा येणार आहे. तर हे तर आपल्याला ह्याचा अभ्यास करावा लागणार आहे. याच्यानंतर श्वसन संस्थेचे काही भाग आपण बघणार आहोत. श्वसन संस्थेचे भाग बघत असताना ह्याचे भाग तुम्हाला विचारले जाणार नाहीत, पण भागाचा आपल्याला एखादा फंक्शन किंवा कार्य विचारलं जाऊ शकते. जसं नाकाचं कार्य काय आहे तर हवा गाळणे आहे. घसा म्हणजे फॅरिंज ज्याला म्हणतो आपण, ते त्याच्यामध्ये काय भाग येतात तर अन्ननलिका आणि श्वासनलिका. याच्यात सुद्धा श्वासनलिका ही अन्ननलिकेच्या पुढे असते. तर क्रम विचारला जाईल की श्वासनलिका आधी असते का अन्ननलिका आधी असते.
याच्यानंतर श्वासनलिकेच्या वरती एक झाकण असतं आणि त्याला ग्लॉटिस असं म्हणतो आपण. तर असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. श्वासनलिकाच्या सुरुवातीच्या भागाला काय म्हणतात हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्याला आपण स्वर यंत्र असं म्हणतो आणि वोकल कॉर्ड जो आपला साऊंड या धड्यामध्ये आपलं झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की स्वर यंत्र फुगलेला असतो आणि त्याच्याद्वारे आपल्याला स्वर आवाज ऐकू येतो. इथं कंपन होतं, याचा अभ्यास आपण केलेला आहे. तर ह्याच्यानंतर येतं फुफ्फुसे. फुफ्फुसेमध्ये किती फुफ्फुस असतात असा बेसिक प्रश्न विचारणार नाही, थोडंसं काठिण्य पातळी वाढणार आहे आपली. तर इथं फुफ्फुस हे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात. हे वाक्य महत्वाचं आहे. स्पंजाप्रमाणे असतात. स्थितिस्थापक याचा अर्थ त्याला जसं स्पंज असतं, स्पंजाला दाबल्यानंतर त्याचा आकार बदलतो पण पुन्हा सोडलं की पुन्हा मूळ आकारात येतो, याला आपण स्थितिस्थापकत्व म्हणतो. फुफ्फुस आवरण दुहेरी असतं, दुपदरी असतं, यावरती प्रश्न येऊ शकतो. यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला फुफ्फुसामध्ये होणारी वायूची देवाणघेवाणमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे हिमोग्लोबिन मध्ये टिंबयुक्त प्रथिन असतं. हिमोग्लोबिन मध्ये लोहयुक्त प्रथिन असतं. त्यानंतर श्वासपटल याच्यावरती प्रश्न जर विचारला गेला तर श्वासपटल वर ढकलताना किंवा वर येत असताना हवा आत येते का बाहेर सोडली जाते असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्यानंतर आपण पुढे जातोय रक्ताभिसरण संस्थेकडे. रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल. हृदयाचं वजन किती असतं किंवा शरीराच्या निरनिराळ्या अवयवामध्ये जे अभिसरण होतं किंवा ब्लड सर्क्युलेशन होतं त्या ब्लडमध्ये कोणकोणते घटक असतात असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा ब्लड सर्क्युलेशन करताना रक्त टिंब हा पदार्थ वाहून नेत नाही असा प्रश्न विचारू शकतात आणि त्याच्यामध्ये मग पर्याय देत असताना पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन आणि एखादा पदार्थ दुसरा कुठला तरी देतील जे याच्या बाहेरचा असणार आहे. त्यामुळे हे पदार्थ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यानंतर येणार आहे ते म्हणजे अनैच्छिक स्वरूपाचं हृदय असतं. अनैच्छिक स्नायूंचं बनलेलं असतं त्यामुळे हृदय हे अनैच्छिक स्नायूंचं असतं, 4 टप्प्यांचं असतं, आलिंद आणि विलय असं म्हटलं जातं. तर हे सांगितलेलं आहे. आता आपल्याला ते हृदय ज्यावेळेला आपण हृदयाची रचना पाहतो त्यावेळेला या साईडला आपण डावी बाजू म्हणणार आहोत आणि या साईडला आपण उजवी बाजू म्हणणार आहोत. आपण अशा पद्धतीने उभा राहिलो तर आपला हा उजवा हात आहे पण हे काय म्हणतो आपण त्याला आरशाचं प्रतिबिंब असल्यामुळं आपली उलटी दिशेला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला ही डावी बाजू आणि डाव्या बाजूला उजवी बाजू येणार आहे. तर हा भाग आपला हृदयाचा उलट्या प्रकारे दाखवतो आपण. डाव्या बाजूला आपल्याला लाल रंगाचं दिसतंय तर लक्षात ठेवण्यासाठी कसं म्हणायचं, लाल रंगाचं आहे म्हणजे ऑक्सिजन युक्त रक्त आहे, निळ्या रंगाचं आहे म्हणजे ऑक्सिजन विरहित रक्त आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही. तर हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. रक्तवाहिन्या 2 प्रकारच्या आहेत. रक्तवाहिन्यांमध्ये रोहिणी ज्याला आपण धमन्या म्हणतो आणि दुसरं शिरा. रोहिणी आणि शिरा अशा 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये सुद्धा महत्त्वाचा भाग हा येतो की कोणत्या धमनीमध्ये, आता सगळ्या ज्या धमन्या आहेत त्या कुठल्या रक्त नेणार आहेत तर विनॉक्सी रक्त नेणार आहेत. सगळ्या धमन्या ऑक्सिजन युक्त रक्त नेणार आहेत पण फुफ्फुस धमनी ही फक्त विनॉक्सी म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही असं रक्त वाहून नेणार आहे. शिरा या सर्वांमधनं विनॉक्सी रक्त जाणार आहे पण याचं एकमेव जे अपवाद आहे तो म्हणजे फुफ्फुस शिरा. तर हे 2 शब्द लक्षात ठेवायचे, फुफ्फुस धमनी आणि फुफ्फुस शिरा. धमन्यामधनं ऑक्सिजन युक्त रक्त जातं फुफ्फुस धमनीला सोडून, शिरामधनं विनॉक्सी म्हणजे अशुद्ध रक्त जातं फुफ्फुस शिरांना सोडून. तर हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवण्यासाठी. याच्यानंतर विलियम हार्वे 1628 मध्ये यांनी रक्ताभिसरण संस्थेचा शोध लावला. स्नायूमय पंप आहे हृदय आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये सगळीकडे रक्त वाहिलं जातं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो. याच्यानंतर केशवाहिन्या ज्याला आपण कॅपिलरीज असं म्हणतो. केशवाहिन्या कॅपिलरीज धमन्या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटतात, त्या लहान लहान होऊन जातात आणि त्यामुळं त्यांचा एकदम केसासारखा भाग तयार होतो ज्यांना आपण केशिका असं म्हणतो. याच्यानंतर हा प्रश्न विचारलेला होता, सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात तर 72 ठोके पडतात. हा प्रश्न सुद्धा विचारला गेलेला आहे.
यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पहिल्या ठोक्याचा आवाज, दोन प्रकारचे आवाज येतात. हृदयाचे ठोके पडत असताना दोन प्रकारचे आवाज येतात, पण एका आवाजाचं वर्णन लब आणि दुसऱ्या आवाजाचं वर्णन डब. म्हणजे पहिला आवाज कसा येतो लब आणि दुसरा आवाज कसा येतो डब. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीलिटर रक्त ढकलते, पुढे ढकलते. तर हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकेल, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. व्याख्या तर विचारणार नाही आणि जरी विचारले तरी एनएमएमच्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय सोपं आहे की रक्ताभिसरण म्हणजे काय, तर रक्त पोहोचवणं परत हृदयाकडे आणणं, याला रक्ताभिसरण असं म्हणतात. त्याच्यानंतर आकुंचन, शिथिलीकरण होणं आणि एक ठोका तयार होतो. एक आकुंचन आणि एक शिथिलीकरण म्हणजे एक कॉन्ट्रॅक्शन आणि एक रिलॅक्सेशन यांच्यापासून एक ठोका तयार होताना आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर रक्तद्रवावरती मात्र खूप प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण आता मागच्या काही भागामध्ये ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले नाहीयेत मॅक्झिमम. तर आपण ह्याच्यावरती अभ्यास करणार आहोत. रक्तद्रव प्लाझ्मा किती टक्के पाणी असतं प्लाझ्मामध्ये? 90 ते 92% पाणी. त्यानंतर किती टक्के प्रोटीन असतात, किती टक्के असेंद्रिय क्षार असतात, हे महत्त्वाचे भाग आहेत. यानंतर याच्यामध्ये अल्ब्युमिनचं काम काय आहे हा प्रश्न विचारला गेला होता. पाणी विभागण्याचं काम अल्ब्युमिन करतं. ग्लोबिलिनचं काम काय आहे तर संरक्षण करतं. आणि प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजेन नावाचे दोन घटक आहेत जे रक्त गोठवण्याच्या कार्यात मदत करतात. याच्यावरती प्रश्न येऊ शकेल, याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. असेंद्रिय आयने कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण करण्यासाठी आहे. हा सुद्धा डीप क्वेश्चन आहे थोडासा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. हा तक्ता जिथे जिथे असे तक्ते आपल्या पुस्तकात आलेले आहेत तो तक्ता तुम्हाला पाठ करावाच लागणार आहे. त्याला कुठलंही ऑप्शन नाहीये, पर्याय नाहीये, आपल्याला हे करावंच लागणार आहे. लोहित रक्तकणिकाच्या बाबतीमध्ये एका घन मिलीमीटर मध्ये किती दशलक्ष किंवा किती लक्ष आरबीसीज असतात असा प्रश्न येऊ शकेल. लोहित याचा अर्थ लाल रक्तपेशी 50 ते 60 लक्ष आरबीसीज असतात. त्यानंतर यांची निर्मिती कुठे होते, आरबीसीज कुठे तयार होतात तर अस्थिमज्जेमध्ये यांची निर्मिती